संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर तिचा सासरा राजेंद्र हगवणे याला अटक केलेली आहे। त्याच्यासोबतच वैष्णवीचा दीर सुशील याला सुद्धा अटक झाली आहे। वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या नंतर 7 दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील हे मोकाट होते। पोलीस त्यांचा शोध घेत होते। अखेर आज पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास त्या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली। वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे या तिघांना याआधीच अटक करण्यात आलेली आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माहिती देतात। नाझीम, या दोघांना सुद्धा अटक करण्यात आली आहे, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की संपूर्ण हे जे हगवणे कुटुंब होतं, ज्यांनी छळछावणी चालवायला सुरुवात केलेली होती, ते सगळं कुटुंब आता गजाआड झालेलं आहे। मात्र दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये हे दोघे सुद्धा मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवताना दिसतायत। याच 7 दिवसांमध्ये ज्या वेळेला पोलीस असं म्हणत होते की हे दोघे जण फरार झालेले आहेत। यामिनी, हा जो सीसीटीव्ही आपल्या हाती लागलेला आहे, हा सीसीटीव्ही पिंपरी चिंचवडच्या लगत जे तळेगाव आहे, तळेगाव मधल्या एका हॉटेलमध्ये हे दोघं मटणावरती ताव मारतानाचा हा व्हिडिओ आहे। आणि हा व्हिडिओ 17 ते 18 या दरम्यानचा असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आणखी एक व्हिडिओ आपल्या हाती आलेला आहे आणि तो आपण थोड्याच वेळात दाखवूयात। तो आहे अटकेचा व्हिडिओ। बावधन पोलिसांनी त्यांना कशी अटक केलेली आहे। या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्वारगेट या ठिकाणाहून या दोघांना ताब्यात घेतलंय असा त्यांनी या ठिकाणी दावा केलेला आहे। पहाटे 4:30 वाजता ह्या दोघांना अटक केलेली आहे अशी सुद्धा माहिती या ठिकाणी पोलिसांकडून आपल्याला आता प्राप्त झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने आता पुढचा सगळा तपास जो आहे या ठिकाणी सुरू झालेला आहे। खरं तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना सकाळी ज्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं, तिथं आपण पोहोचलेलो आहोत। आता या ठिकाणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे आतमध्ये नसल्याची या ठिकाणी माहिती कळते। त्यांना दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि तिथं त्यांचा तपास जो या ठिकाणी सुरू आहे। खरं तर आणखी यामध्ये एक अपडेट आपल्याला मिळते, तिथं जी अनेक वाहनं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, ही वाहनं हगवणे या दोघांना पळून जाण्यासाठी जे मदत करत होते, त्या सगळ्यांची वाहनं या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती। त्यांचे सगळे मार्ग बंद करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पोलिसांकडून झालेला होता। यातली नेमकी कोणती वाहनं आहेत हे आपल्याला अद्याप समजलेलं नाहीये, परंतु अनेक वाहनं जी या ठिकाणची आपण बघतोय, ही वाहनं आहेत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यासाठी किंवा त्यांना लपण्यासाठी वेळोवेळी जे काही मदत करत होते, त्या सगळ्यांना वाहनं जी आहेत या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आत्ताही या ठिकाणी ठेवलेलं आहे, ते ताब्यात आहेत। त्यांना अटक या ठिकाणी कधीही केली जाऊ शकते। खरं तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी पसार होते आणि त्यांनी या पद्धतीनं जशा पद्धतीने ते पसार झालेले होते तेव्हापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती या ठिकाणी मोठे आरोप जे आहेत ते या ठिकाणी होते। कारण त्यांच्या पक्षाशी संबंधित हे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र हगवणे होते, त्यांचा दबाव पोलिसांवरती आहे का असा प्रश्न या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी उपस्थित केला जात होता। वैष्णवीचे जे वडील आहेत अनिल कसपटे यांनी सुद्धा यावरतीच बोट ठेवलेलं होतं, कारण अजित पवार जे आहेत ते या विवाह सोहळ्यामध्ये होते, ज्या विवाह सोहळ्यामध्ये 51 तोळ सोनं, फॉर्च्युनर गाडी, 7 किलो चांदीची भांडी या ठिकाणी देण्यात आलेली होती। म्हणून अजित पवारांकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष होतं। परंतु अजित पवारांनी काल स्पष्ट केलं की आमचा या कुटुंबियाशी काडी मात्र संबंध नाहीये, असे जे वृत्ती आहे ते आम्ही ठेचून काढणार आणि या वृत्तींना आम्ही पक्षात ठेवणार नाही, त्यांनी हे स्पष्ट केलं। गृहमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, वैष्णवीच्या अंगावरती जे वळ उठलेले आहेत त्या वळाचा आम्ही न्याय या ठिकाणी देऊ। आणि त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवली। कालपासून सगळे मार्ग जे आहेत त्या ठिकाणी बंद केलेले होते। जेवढे पण मित्र या हगवणे कुटुंबियांचे होते, म्हणजे राजेंद्र हगवणे असतील, शशांक हगवणे जो पती आहे तो, आणि सुशील हगवणे, या तिघांचे जेवढे मित्र होते, जेवढे नातेवाईक होते, सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची वाहनं, ज्या वाहनातून ते या ठिकाणी मदत करू शकतात असं पोलिसांना वाटत होतं, ज्या वाहनातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात असं त्यांना या ठिकाणी वाटत होतं, ती सगळी वाहनं या ठिकाणी त्यांनी ताब्यात घेतली आणि त्यांचे मार्ग या ठिकाणी बंद केले। असं कळतंय की काल ते या ठिकाणी सातारा जिल्ह्यातल्या पुशेगाव भागामध्ये सुद्धा होते आणि तिथून ते या ठिकाणी
पुण्याच्या दिशेने परत येत होते आणि मग सापळा जो पोलिसांनी रचलेला होता, 6 पथकं या ठिकाणी रवाना केलेली होती. त्यातल्याच एका पथकानं स्वारगेट या ठिकाणी यांना ताब्यात घेतलं, अटक केली, असं या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि जो सीसीटीव्ही आपल्या हाती लागलेला आहे तो सीसीटीव्ही जवळपास 17 ते 18 तारखेला म्हणजे आत्महत्या 16 मेला झाली होती. त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसातच ते या ठिकाणी पसार झालेले होते आणि जाताना तळेगाव मधला हा सीसीटीव्ही जो आहे तो आपल्या हाती लागलेला आहे. आणि अटकेचे व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत. त्यांना कशा पद्धतीने अटक केली आणि या बावधन पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणण्यात आलं, हे सगळं या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. ही सगळी माहिती एबीपी माझाने एक्सक्लुझिव्हरित्या आज या ठिकाणी ब्रेक केलेली आहे. कारण अख्ख्या राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं होतं, ज्यांनी वैष्णवीला अमानुषपणे या ठिकाणी त्यांचा छळ केला, त्यांचा या ठिकाणी हुंड्यासाठी म्हणजे अक्षरशः हुंडाबळी या ठिकाणी झाला. त्या सगळ्यांना अटक करण्याचे प्रयत्न या ठिकाणी होते. त्यातले तिघे म्हणजे पती शशांक, सासू लता आणि ननंद करिश्मा, या तिघांना तर अटक करण्यात आलेली होती. परंतु हे दोघे जे आहेत ते या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून फरार होते. पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर या ठिकाणी स्वारगेटमधून त्यांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि काही वेळामध्येच या ठिकाणी या दोघांचा 7 दिवसाचा प्रवास जो आहे तो सुद्धा पोलीस या ठिकाणी माध्यमांसमोर या ठिकाणी मांडणार आहेत, राज्यासमोर या ठिकाणी मांडणार आहेत. हुंडाबळीच्या केसेस थांबवण्यासाठी पुढे पावलं उचलावी लागणार आहेत. यामिनी, अगदी नाझीम, आपण पुन्हा ही दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात. अटकेपूर्वीचा जेवतानाचा हा सीसीटीव्ही आपण बघतोय, तळेगाव या परिसरामधला होता. आणि हे दोघं जण, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे, या दोघांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. ही दृश्य, हे फोटो आपण बघतोय एक्सक्लुझिव्हली एबीपी माझावरती, कारण गेल्या 7 दिवसांपासून हे दोन्ही या प्रकरणामधले जे आरोपी आहेत ते फरार होते. 7 दिवसाच्या नंतर वारंवार ज्यावेळेला अजित पवार हे या लग्नासाठी उपस्थित राहिलेले होते, तो फोटो सगळ्या समाज माध्यमांवरती व्हायरल झालेला होता. काल अजित पवार यांनी स्वतः बारामतीमधल्या मेळाव्यामध्ये या एकूणच कुटुंबाविषयी आणि या आरोपींना पकडण्याविषयी भाष्य केलेलं होतं. ही वृत्ती ठेचण्याविषयी त्यांनी मेळाव्यामधून भाष्य केलेलं होतं. 3 नाही तर 6 पथकं रवाना करा, पण त्यांना अटक झालीच पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले होते. आणि हे दोघे जण, राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणे, या दोघा जणांना पोलिसांनी आता अटक केलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी नाझीम आहेत आपल्यासोबत. नाझीम, 7 दिवस लागलेत पोलिसांना या अटकेसाठी आणि या आधीचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तुम्ही मिळवलेलं आहे. म्हणजे बाजूच्या परिसरामध्ये असताना सुद्धा पोलिसांना कसा काय सुगावा लागला नाही? पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवरती खरं तर वैष्णवीच्या कुटुंबियांनी सुद्धा काही आक्षेप वर्तवलेले होते. उपस्थित केले जात होते. कारण ज्या पद्धतीनं ही आत्महत्या झालेली होती आणि आत्महत्येच्या पहिल्या दिवशीच आपण बघितलेलं होतं की तिच्या शरीरावरती वळ होते. कसपटे कुटुंबीय, जे वैष्णवीचे कुटुंबीय आहेत, त्यांनी तोच आक्षेप या ठिकाणी घेतलेला होता की तुम्ही या ठिकाणी यांना ताब्यात ठेवा. परंतु पोलिसांनी हा हलगर्जीपणा या ठिकाणी दाखवला. त्यांना ताब्यात ठेवण्याचं धाडस जे आहे ते या ठिकाणी दाखवलं नाही. कारण एक राजकीय पाठबळ या राजेंद्र हगवणे आणि अख्ख्या हगवणे कुटुंबियांच्या पाठीशी होतं आणि म्हणूनच पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकलेली नव्हती. आणि त्यानंतर ज्यावेळेला हे सगळं स्पष्ट झालं, पीएम रिपोर्ट आला, एका पाठोपाठ एक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी समोर येत होते आणि मग ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला तोपर्यंत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी हे जे आहेत ते पसार झालेले होते. पोलिसांनी पती शशांक असेल, सासू लता असेल आणि ननंद अशा या तिघांना, करिश्मा, या तिघांना जे आहे ते या ठिकाणी ताब्यात घेतलं खरं. परंतु हे दोघं जे मुख्य होते, त्यातले राजेंद्र हगवणे मुख्य होते, त्यांना मात्र या ठिकाणी अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं. आणि मग ते या बावधन पोलीस स्टेशन पासून लगतच पुणे बेंगलोरचा हायवे आहे आणि पुणे बेंगलोरच्या हायवे पासून या ठिकाणी ते पुढं जे आहेत ते या ठिकाणी सरकत गेले आणि इथूनच एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती तळेगाव आहे आणि त्याच तळेगाव मधला जो सीसीटीव्ही आहे तो आता आपल्या हाती लागलेला आहे. आणि हाच सीसीटीव्ही जो आहे तो पहिल्या ते दुसऱ्या दिवशीचा या ठिकाणी असल्याचं आपल्याला माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते आहे. आणि जवळपास तिथंच त्यांनी मटणावरती ताव मारला. म्हणजे एकीकडं आपली सून या ठिकाणी आपण तिच्यावरती अत्याचार केलेला आहे, तिचा हुंडाबळी झालेला आहे आणि हे दोघं, सासरे आणि दीर, त्या ठिकाणी मटणावरती ताव मारतानाचा हा व्हिडिओ जो आहे तो सीसीटीव्ही आहे तो आपल्या हाती लागलेला आहे. आणि तिथून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे अगदी पोलीस कर्जत असेल, लोणावळा असेल,
वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर पोलिसांचा हलगर्जीपणा सुरुवातीलाच या ठिकाणी दिसलेला आहे. मात्र जेव्हा या प्रकरणाला माध्यमांनी वाचा फोडली आणि प्रेशर क्रिएट या ठिकाणी केलं, मग पोलीस जागे झाले आणि पोलिसांनी मग या ठिकाणी सूत्र हलवायला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आदेश दिले, गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले, मग सूत्र सगळी हल्ली आणि काल आपण बघतोय इथं जी सगळी वाहनं दिसतात यापैकी अनेक वाहनं जी आहेत ती या हगवणे कुटुंबियांना पळून जाण्यासाठी, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यासाठी मदत करणारी होती आणि म्हणूनच ही सगळी वाहनं जी त्यांची मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांची सगळी वाहनं या ठिकाणी पोलिसांनी अशा पद्धतीनं ताब्यात घेतली. त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं, सगळे मार्ग बंद केले. काल असं कळतंय की ते सातारा जिल्ह्यात होते, पुशेगाव मार्गे ते या ठिकाणी पुण्याकडे येत होते, असं सुद्धा माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे. नंतर स्वारगेट मध्ये या ठिकाणी एका पथकानं या ठीक आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बेड्या ठोकलेल्या आहेत आणि अटकेनंतरचा व्हिडिओ याच बावधन पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आज पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान आणलेला आहे आणि या अटकेचा व्हिडिओ सुद्धा आता एबीपी माझा छाती लागलेला आहे. त्यांना अटक करण्यात आल्याचं देखील आपण या व्हिडिओच्या दृष्टीनं पाहतोय. सध्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पोलीस स्टेशनमध्ये नाही येत असं इथं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे, परंतु त्या पुढं पोलीस आता कशा प्रकारे तपास करतायत आणि त्यांच्या 7 दिवसाचा प्रवास कसा होता, ते कुठं कुठं पळाले, त्यांना कुणी कुणी मदत केली, हे सगळं आता समोर येणं गरजेचं आहे, कारण अख्ख्या राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे. अगदी नाझीम, हा जो व्हिडिओ आपल्या हाती लागलेला आहे तो साधारणपणे इथल्याच तळेगाव परिसरामधला आहे, जिथे एका हॉटेलमध्ये ही सगळी मंडळी बसलेली दिसतीये. मात्र या व्हिडिओमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांसोबत आणखी काही लोक सुद्धा दिसत आहेत. हे नेमके कोण आहेत याचं काही कळू शकलेलं आहे का? कारण राजेंद्र हगवणे यांचे सख्खे भाऊ संजय हगवणे यांना सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पहिल्या दिवसापासून जसं म्हणजे आता हे आपण बावधन पोलीस स्टेशन आणि इथं लगेच लागून पुणे बेंगलोर हायवे आहे आणि त्याच्या पलीकडे मुळशी म्हणजे जिथं भुकुम जे गाव हगवणे कुटुंबियांचं आहे तिथून ते या ठिकाणी पसार झाले आणि इथून ज्या पद्धतीनं ते गेलेले आहेत तर त्यांना पहिल्या दिवसापासून जे जे मदत करत होते, आता ज्या आपल्या सीसीटीव्ही आपल्या हातात लागलेला आहे त्यात जे त्यांच्या सोबत होते ते परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या सोबत नसायचे. म्हणजे अतिशय प्लॅनिंग या ठिकाणी या पसार होण्यामध्ये त्यांनी केलेलं होतं. प्रत्येक दिवशी वेगवेगळा माणूस त्यांच्या सोबत असायचा आणि त्यांच्या सोबत ते संवाद त्यांच्या फोनवरून साधत होते, अशी देखील माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे. त्यामुळं पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि पोलिसांना जेव्हा हे समजलं की काय नेमकं आहे, आता आपल्यासोबत आपले ज्येष्ठ प्रतिनिधी इथं या ठिकाणी पोचणार आहेत. ज्या पद्धतीनं आपण हे सगळं बघतोय की हे प्रकरण ज्या पद्धतीनं सगळा तपास जो आहे या ठिकाणी सुरू होता, हे पोलिसांनी जे केलेलं होतं, जे ज्यांना मदत करत होते जे मदत करत होते ते सगळ्यांची वाहनं या ठिकाणी आणलेली आहेत आणि हे सगळी वाहनं या ठिकाणी जप्त केलेली आहेत. पोलीस तेच शोध घेत आहेत की त्यांच्यापर्यंत कोण कोण पोहोचत होतं, ते कशा पद्धतीनं सगळीकडे पसार होत होते आणि त्या सगळ्यांची वाहनं ते सगळ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर सगळे मार्ग बंद झाले हे जेव्हा या ठिकाणी कळालं त्यावेळेला ते सातारवरून या ठिकाणी पुण्याच्या दिशेने येत होते आणि स्वारगेट या एसटी स्टँडच्या तिथं त्यांना या ठिकाणी आज पहाटे 4:30 वाजता अटक करण्यात आलेली आहे. यामिनी. अगदी नाझीम, या सगळ्या अटकेपर्यंत नेमकी कोणाकोणाची पोलिसांनी चौकशी केली आणि कशा पद्धतीने हा सगळा सापळा रचण्यात आला त्याविषयी काही कळू शकलंय? यामिनी, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे म्हणजे राजेंद्र हगवणे यांचे लहान बंधू संजय हगवणे यांना सुद्धा काल पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं होतं. त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू होती. राजेंद्र हगवणेचे इतर मित्र आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. पती शशांक जो आहे त्यांना या ठिकाणी ताब्यात त्यांचे मित्र जे आहेत त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सुशीलचे मित्र असतील, अगदी करिश्माचे सुद्धा मित्र जे आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा पोलिसांनी जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. म्हणजे जे प्रत्येक व्यक्ती त्यांना मदत करू शकतो असं पोलिसांना वाटत होतं, त्या प्रत्येकाला पोलिसांनी काल दिवसभरात पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यांची कसून चौकशी केली, त्यांची वाहनं या ठिकाणी ठेवली, त्यांचे फोन्स जे आहेत ते या ठिकाणी ताब्यात ठेवले की त्यांना एखादा फोन आला तर लगेच आपण या ठिकाणी सुगावा काढू, लोकेशन काढू. या सगळ्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या पोलिसांनी अवलंबलेल्या होत्या. परंतु राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे
हे सापडत नव्हते. पोलिसांचं असं म्हणणं होतं की पोलिसी डोकीनुसार हे सगळं त्यांनी प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि पोलिसांचं कुणाचं याला पाठबळ आहे का हा प्रश्न सुद्धा आहे. कारण आपण बघतोय की कालपासून त्यांचे मामे सासरे जे आहेत, जे पोलीस मध्ये आहेत, मोठ्या पदावरती आहेत, त्यांच्याकडे सुद्धा बोट जे आहे ते अनेक नाझीम, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. विरोधकांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत आपल्यासोबत. रुपाली ताई, एक मोठी बातमी आपण बघतोय. मोकाट असणाऱ्या राजेंद्र आणि दीर सुशील या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हो, या संदर्भात मी ट्विट केलेलं आहे सकाळी. आरोपी अटक झालेले आहेत. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही पहिल्याच दिवशी सुमोटो दाखल केला होता. 5ही आरोपींवरती गुन्हा नोंद आहे. 3 आरोपी अटकेत असताना 2 आरोपी फरार होते आणि या फरार आरोपींचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चांगल्या पद्धतीचं काम करत स्वतःची टीम असेल, क्राईमची असेल, सायबरची असेल, अँटी गुंडा टीम असेल, हे सगळे फरार आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कार्यरत होते. आज ते आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. कायदा सुव्यवस्था प्रशासन हे त्यांचं काम करत आहे आणि उत्तमरित्या काम करत आहे. आता जबाबदारी ही काही प्रमाणात आपली सुद्धा आता आहे. अशा पद्धतीने हुंडाबळीला कोणाला सामोरं जायला नको म्हणून ज्या पद्धतीने बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे, ज्या पद्धतीने गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे, त्याच पद्धतीने हुंडा प्रतिबंधक सुद्धा कायदा आहे. आता सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की हुंडा मागणारा इतकाच देणारा सुद्धा दोषी आहे, त्याच्यामुळे हुंडा देऊ नये. पण याच्या विरोधातली मोहीम ही मोठ्या प्रमाणात गेल्या 3.5 वर्षामध्ये आम्ही राबवतोय. पण शेवटी नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचून आपण सुजाण नागरिक झालो असं होणार नाही. तर खऱ्या अर्थानं सगळे हे कायदे सुव्यवस्थे प्रशासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जे संविधान दिलंय ते या लढ्यासाठी दिलंय. ते एक शस्त्र आहे आणि ते घेऊन आपल्याला लढता आलं पाहिजे आणि माणूस म्हणून जगून इतरांना सुद्धा जगण्याचा अधिकार देता आला पाहिजे. ठीक आहे. रुपाली ताई, एक या अटकेच्या आधीचं एक सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती लागलेलं आहे. तळेगाव परिसरामधल्या एका हॉटेलमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यामुळे असा विचार केला जातोय किंवा असा प्रश्न उपस्थित होतोय की जर हे फरार असणारे 7 दिवसांपासून फरार असणारे आरोपी जर बाजूला असणाऱ्या तळेगाव परिसरामध्ये मस्तपैकी जेवत असतात, मग पोलिसांना का सापडत नाहीत? असा प्रश्न खरं तर वैष्णवीच्या घरच्यांनी सुद्धा विचारलाय. याच्यामध्ये जर शोधायचं नसतं किंवा टाळाटाळ करायची असती तर आधी ताब्यात घेतले नसते. याच्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी समोर येत राहतील, पण पहिल्या दिवसापासून पोलीस प्रयत्न करत होते आणि मी 2 दिवसापूर्वी कदाचित आपल्या चॅनलला सांगितलं होतं की पोलिसांनी स्वतः माहिती दिली होती. मी आयोच्या पहिल्या दिवसापासून संपर्कात होते की ठिकाणी आम्हाला त्यांचं लोकेशन डिटेक्ट झालंय, काही माहिती मिळाली तर आमची टीम त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तिथून ते आरोपी कदाचित निघून गेलेले होते. ते पोलिसांचा तपास हा पहिल्या दिवसापासून चाललेला आहे. आरोपी आता अटकेत आहे आणि गुन्हा नोंद आहे. राज्य महिला आयोगाने सुमोटो केलेला आहे. म्हणजे ही सगळी कारवाई सुरू आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा कोणताही हेतू नाही. जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्याला कोणते पक्ष, कार्यकर्ता, नेता काही नाही. त्याच्यामुळे ही विकृती आहे ती टेचून काढायची आणि त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून आरोपींवरती कारवाई ही निश्चितपणाने होणारच आहे. अगदी धन्यवाद रुपाली ताई, तुम्ही बातचीत केलीत यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.